नमस्कार. आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्य घटना ऐकायला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. काही महिलांची उतरती चालू झाली की तिला तरुण जोडीदार हवा असतो आणि त्यात जर एखादी विधवा महिला असेल तर मग काय बोलाव. तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हालाही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. पैशाच्या जोरावर तुम्ही समोरील व्यक्तीचा कसाही वापर करून घेऊ शकता. मित्रांनो, पुणे तिथे काय उणे असं म्हणतात आणि याच पुणे शहरातील एका चांगल्या सोसायटीमध्ये घडलेली ही घटना आहे. पतीचं निधन झालं. घरात मुलगी आणि तिची आई अशा दोघी राहत होत्या. काही काळानंतर मुलीचं लग्न झालं आणि ती महिला एकटीच घरात राहू लागली. आता घर मोठं होतं, त्यामुळे रिकाम्या असलेल्या रूम किरायाने देण्याची तिने विचार केला. तिच्या डोक्यात असा विचार आला की एखादा गेस्ट आपल्या रूममध्ये ठेवायचा आणि एका महाविद्यालयातील तरुणाला एका रूम भाड्याने दिली. पण जेव्हा तरुण मुलगा रूममध्ये जे काही करत होता त्यामुळे तिची मानसिकता बदलली आणि पुढे जे काही घडले ते ऐकून तुम्ही हैराण होऊन जाल. तर मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या मराठी चॅनलमध्ये. या घटनेला संपूर्ण जाणून घेण्यासाठी तुम्हाला माझी एक आग्रहाची विनंती आहे. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, ही सत्य घटना आहे आपल्याच महाराष्ट्रातील पुणे शहरातील. पुणे शहरात एक प्रसिद्ध सोसायटी आहे. या परिसरात माधुरी नावाची महिला राहत होती. काही वर्षापूर्वी तिच्या पतीचं निधन झालं होतं. पतीचं निधन झाल्यामुळे घरात माधुरी आणि तिची मुलगी रक्षा ह्या दोघीच राहू लागल्या. माधुरीचा पती हा इंजिनियर होता, त्यामुळे भरपूर संपत्ती तो पाठीमागे सोडून निघून गेला होता. 4 रूमचा ब्लॉक, भरपूर पैशाची साठवण माधुरी यांच्याकडे होती. माधुरीचा नवरा हा अर्धा डाव मोडून गेला होता. त्यावेळी माधुरीचं वय अवघं 42 वर्ष होतं. माधुरीला असलेली मुलगी रक्षा दिसायला सुंदर होती. माधुरीने तिच्या मुलीचे लग्न एका चांगल्या ठिकाणी लावून दिले. काही दिवस फक्त रक्षा सासरी राहिली आणि थेट ती पुन्हा माहेरी निघून आली. माहेरी निघून आल्यानंतर माधुरीची चिंता वाढली होती, कारण आता कुठे लग्न झाले होते आणि रक्षा घरी आल्यामुळे सासरचे लोक नाव ठेवतील असं माधुरीला वाटत होतं. त्यामुळे तिनं पुन्हा समजावून रक्षाला सांगितले आणि सासरी पाठवले. रक्षाने 2 महिन्याचा कालावधी निघून गेला. त्यानंतर तिच्या घरातील वातावरण चांगले होत असल्याचे माधुरीला सांगितले. आता ती समाधान झाली होती. पण इकडे माधुरी एकटीच पडली होती. घरात रक्षा होती, त्यावेळी तिला बरं वाटत होतं. पण आता 4 रूमचा ब्लॉक माधुरीला खायला येत होता. तिला घरात करमत नव्हतं. आता आयुष्य कसे घालायचे असा प्रश्न तिला सतावत होता. त्यामुळे तिने काही मैत्रिणींना रूम भाड्याने द्यायची, जर कोणी असेल तर त्यांना निरोप द्या असं सांगितलं. काही दिवस निघून गेल्यानंतर एक ग्रामीण भागातील विद्यार्थी माधुरीच्या घरी राहायला आला आणि घराची बेल वाजवली. त्यावेळी माधुरीने दरवाजा उघडला. दरवाजामध्ये उभा असलेला तरुण अतिशय सुंदर आणि तारुण्याने भरलेला तिला दिसला. ती त्याला बघताच मन हरवून गेली आणि मनोमन त्याच्यासोबत प्रणय क्रीडा करत असल्याच्या स्वप्नात ती पोहोचली. पण काही क्षणात ती खडबडून जागी झाली आणि कोण पाहिजे तुला असे त्या तरुण मुलाला विचारले. त्या तरुणाने माधुरीला विचारले, तुमच्याकडे रूम आहे असं मला कळलं, त्यामुळे मी इथे आलो आहे. तेव्हा त्याने असे सांगितले. त्यावेळी माधुरीने त्याला आतमध्ये घेतले. समोर असलेला सोफा, त्यावर त्या तरुणाला बसवले. माधुरीने त्याला प्यायला पाणी दिले आणि नाव विचारले. तेव्हा तरुणाने शशिकांत नाव असं सांगितलं. महाविद्यालयातील विद्यार्थी आहे असे त्याने सांगितले. त्यानुसार माधुरीने सांगितले की तुला माझ्या घरात ठेवते, पण घरात मी एकटीच असते, त्यामुळे घरात इतर कोणालाही घेऊन यायचं नाही. किराया तुला वेळच्या वेळी द्यावा लागेल. तेव्हा 2-3 दिवसानंतर शशिकांत रूममध्ये राहायला आला. आता 4 रूमचा ब्लॉकमध्ये माधुरी आणि शशिकांत दोघेच राहत होते, त्यामुळे माधुरीला आधार झाला होता. 3-4 दिवसाचा कालावधी निघून गेल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास शशिकांत हा रूममध्ये अर्धवट कपडे घालून बसला होता आणि तो मोबाईलमध्ये पाहून शरीराची हालचाल करत होता. दरवाजा बंद होता, पण माधुरी त्याला खिडकीतून पाहत होती. त्याच्या अंगावर जास्त कपडे नसल्याने पहिले त्याच वेळी माधुरीच्या मनात घालमेल सुरू झाली. तरुण असलेला शशिकांत त्याचे उघडे शरीर पाहून माधुरी बेडरूम मध्ये गेली. माधुरी बेडरूम मध्ये जाऊन झोपली असली तरी तिच्या मनात नवऱ्याच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. अनेक वर्षापासून नवऱ्याच्या सुखापासून लांब गेलेली माधुरी आज अस्वस्थ झाली होती. त्यामुळे माधुरी जेव्हा दुसऱ्या दिवशी झोपेतून उठली त्यावेळी ती थेट शशिकांतच्या रूमकडे गेली. पण शशिकांत हा सकाळीच बाहेर पडला होता. दिवसभर माधुरी बेचैन होती.
तिच्यामध्ये शरीर संबंधाची भावना जागृत झाली होती. तिच्या डोळ्यासमोर शशिकांतचे शरीर जात नव्हते. काही करायचे ते आता शशिकांत सोबतच करायचे असा माधुरीने निर्णय घेतला होता. आपल्याकडे सर्व काही आहे, पण जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यामुळे माधुरी शशिकांत याची वाट पाहत होती. संध्याकाळच्या सुमारास शशिकांत घरी आला. त्यावेळी माधुरीने त्याला घरातच थांबवले. बाहेर जाताना तू सांगत जा असं ती शशिकांतला म्हणू लागली. शशिकांत याने मान डोलावून होकार दिला. काही वेळाने माधुरीने शशिकांत याला चहा दिला. माधुरीने शशिकांत याला 2 महिन्याचा किराया तुला अगोदरच द्यावा लागेल असं ती म्हणू लागली. त्यावेळी शशिकांत परेशान झाला, कारण गावाकडे आईवडिलांची परिस्थिती गरिबीची होती. त्यामुळे कसे तरी करून शिक्षण चालू होते. त्यामुळे त्याने माधुरीला सध्या पैसे नाही, मी तुम्हाला महिना झाल्यावर पैसे देतो असं सांगितलं. पण माधुरी अडून बसली होती. मला अगोदरच पैसे पाहिजेत, तर तुला इथे राहता येईल असं शशिकांतला माधुरी म्हणू लागली. शशिकांत याने सध्या तर पैसे नाही असं सांगितलं आणि रूम मध्ये निघून गेला. काही दिवसात मी सोडून जातो असं त्यानं माधुरीला सांगितलं. आता संध्याकाळची वेळ झाली होती. जी गोष्ट काल माधुरीने पाहिली होती तीच शारीरिक भावना तिच्या मनात खेळत होती. तिला 2 महिन्याचा किराया नव्हे तर शशिकांत बरोबर कार्यक्रम करायचा होता. त्यामुळे ती शशिकांत याला अडवू पाहत होती. शशिकांत रूम मध्ये कपडे घालत असताना माधुरीने शशिकांतला, माझे एक काम करशील का? जर तुने हे काम केलं तर तुला मला किराया द्यायची काही आवश्यकता नाही. त्यावेळी शशिकांत हैराण झाला. सांगा, मी तुमचे काय काम करू शकतो, पण मला घरच्या बाहेर काढू नका. घरची परिस्थिती गरीब आहे, त्यामुळे मी कसे तरी शिक्षण घेत आहे आणि माझे शिक्षण पूर्ण करत आहे असं तो माधुरीला म्हणत होता. माधुरीने थेट शशिकांतला, तू जे काल काही करत होता ते मी पाहिले आहे. मोबाईलमध्ये पाहून तू उघड्याने काय करत होता तेच मला तुझ्याबरोबर करायचे आहे. माधुरीचे हे शब्द ऐकून शशिकांतच्या कानावर हे पडताच त्याला घामच फुटला, कारण शशिकांतच्या पायाखालची वाळू सरकली होती. तो जमिनीवरच बसला. हे तुम्ही काय बोलताय असं माधुरीला म्हणू लागला. पण माधुरी मूडमध्ये होती, त्यामुळे ती सुद्धा त्याच्याबरोबर खाली बसली. माधुरी त्याच्यासोबत खेळायला लागली. आता शशिकांतला देखील वाटले की जे सुख मोबाईलमध्ये भेटत होते तेच सुख आता प्रत्यक्ष भेटत आहे. त्यामुळे तोही तयार झाला. काही वेळाने दोघांनी शरीर संबंध केले. गेल्या अनेक वर्षापासून असा आनंद माधुरीने घेतला नव्हता, पण आज शशिकांत याच्याकडून घेतला होता. घरात कोणी नव्हते, त्यामुळे माधुरीला कशाचीच भीती नव्हती. शशिकांत हा शिक्षण घेत होता, त्यामुळे त्याचे मन आता दुसरीकडे वळले गेले. माधुरी आता शशिकांत घरी आला की त्याच्याशी रोज खेळू लागली. पती गेल्यापासून ती शरीर सुखापासून वंचित झाली होती, पण माधुरीला आता शशिकांत कडून नवऱ्यासारखे सुख मिळू लागले. 3-4 महिने दोघांनी भरपूर आनंद घेतला. त्यानंतर माधुरीची मुलगी रक्षा ही काही दिवसांनी सासर होऊन माहेरी परत आली. एक तरुण मुलगा घरात राहतो याची तिला माहिती होती. रक्षा घरी आली काही दिवस झाले, पण माधुरीला जी रोजच्या संबंधाची सवय लागली होती ते आता तिला राहवत नव्हते. घरात मुलगी आलेली असताना सुद्धा माधुरीने शशिकांतला सोडले नाही. रात्रीच्या वेळी आई शेजारी झोपलेली रक्षाला अचानक जाग आली. त्यावेळी शेजारी माधुरी नसल्याने रक्षा बाहेर गेली. तेव्हा शशिकांत याच्या रूम मधून तिच्या कानावर आवाज पडला. तेव्हा तिने खिडकीतून पाहिले. त्यावेळी शशिकांत आणि माधुरीचा कार्यक्रम चालू होता. दोघांना एकत्र पाहून रक्षा हैराण झाली. तिला एक प्रकारे धक्काच बसला. सकाळी नंतर रक्षा आईने मधुरीला प्रश्न विचारायला करायला सुरुवात केली. त्यावेळी माधुरीने, तू शांत बस, तुला काही कळत नाही असं म्हणत तिला गप्प केले. रक्षा मात्र, तू वडिलांना धोका देत आहेस अशा शब्दात तिला भांडायला सुरुवात केली आणि त्याच दिवशी तिने जवळचे पोलीस स्टेशन गाठले. त्या ठिकाणी पोलिसांना शशिकांत आणि माधुरीच्या संबंधाची माहिती दिली. त्यांच्या विरुद्ध तक्रारही दाखल केली. त्यावेळी पोलिसांनी शशिकांत आणि माधुरीला ताब्यात घेतले. दोघांकडे सर्व काही विचारपूस केली. त्यावेळी शशिकांत यांनी, मी शिक्षण घेत असल्याचे सांगितले. मी काहीच केले नाही. जे काही केले ते घरमालकीन माधुरी यांनी माझ्यावर दबाव टाकल्यामुळे मी त्यांच्यासोबत हे केले असं त्यांनी सांगितले. माधुरीने देखील सर्व काही मान्य केले. माझ्या चुकीमुळे शशिकांत अडकला आहे असं तिनं सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी दोघांच्या सहमतीने हे सर्व काही चालू होते असा जबाब घेतला. त्यानंतर शशिकांत आणि माधुरी या दोघांनाही सोडून दिले. ते घरी येईपर्यंत मुलगी रक्षाने शशिकांत याचे सर्व सामान घराच्या बाहेर फेकून दिले. जो काही प्रकार झाला होता तो सर्व माधुरीमुळे झाला होता. पण शशिकांतचा अभ्यास गेला, शिक्षण गेलं. अशा प्रकारे माधुरीने या तरुणाला आपल्याकडे वळावून घेतले आणि तिचा हेतू साध्य केला. परंतु शशिकांत हा तरुण विद्यार्थी होता. त्याची पुढील वाटचाल किती खडतर असणार हे येणारा काळच सांगणार. ही घटना जरी सत्य असली तरी यातील नावे काल्पनिक आहेत. या कहाणीमधून आपल्याला कोणाच्या भावनांशी खेळण्याचा उद्देश नाही,
किंवा कोणाचे मन दुखवण्याचा उद्देश नाही, पण समजा जे काही घडले ते सांगायचा आमचा प्रयत्न आहे. तर मंडळी, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन स्टोरीमध्ये. धन्यवाद.